त्याला आत्तापर्यंत ना सगळ्यात हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ कुठला आहे तर ते म्हणजे तुझ्या किचनची टूर दाखव. चला तर मग आज थेट माझ्या किचनमध्ये जाऊयात आणि किचनमध्ये कसं मी कोंबून ठेवलं आहे का सुटसुटीत ठेवलं आहे का काही ठिकाणी कोंबलं आहे काही ठिकाणी सुटसुटीत आहे ते पटकन बघूयात. बरं तुम्हाला सांगते आषाढ स्पेशल मस्त काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्हाला चला हिंटही देऊन टाकते. नॉनव्हेज तुम्ही जर खात नसाल पण नॉनव्हेज करायचं आहे पण तो सगळा घाट कुटाणा काहीही करायचं नाही तर आषाढ स्पेशल काहीतरी मस्त आहे. कमेंट करून नक्की कळवा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहे आणि या लकी विनरची नावं शुक्रवारी लाईव्ह येणार आहे त्या दिवशी अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा काय असेल ते. तर हे ना माझं किचन आहे. आता हे या किचन आधुनिकतेनुसार डिझाईन केलेलं किचन आहे. तर हे यू शेप किचन आहे. पूर्ण ओपन आहे. डायनिंग एरियाला पूर्ण ओपन आहे आणि यू शेप आहे. ट्रायँगल फॉर्म झाला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे किचनचं सिंक सेंटरला, उजव्या हाताला गॅस स्टव, त्याच्यावर चिमणी आणि डाव्या हाताला युटिलिटी म्हणजे फ्रीज, अवन हा कन्सेप्ट असतो यू शेप किचन. आणि त्रिकोण म्हणजे सगळं वावरायला किचनमध्ये आणि सगळं गोष्टी म्हणजे कामं करायला किचनची चॉपिंग असेल क्लिनिंग असेल ते करायला सोपं जावं या हेतूने हे असं अलीकडचं मॉडर्न डिझाईन आहे. आता इथे तुम्हाला खिडकी नाही दिसणार. याचं कारण सांगते. याचं स्ट्रक्चरच पूर्ण वेगळं आहे. याला पूर्ण एक्सटर्नल फसाड आहे. पूर्ण म्हणजे एंड टू एंड फसाड आहे. वॉल सिस्टम नाही आहे. फसाड असल्यामुळे डक्ट नाही आहे. जिथे डक्ट नसतात तिथे खिडकी काढणं शक्य होत नाही. नॉर्मल जे किचन असतात तिथे डक्ट असतात आणि खिडकी मोस्टली किचनची जी उघडते ती डक्टिंगकडे उघडते पण डक्टच नाही त्यामुळे खिडकी नाही. पण याला 2 एक्झॉस्ट आहेत. स्पेसिफिकली अव्हन आणि फ्रीजचा वेगळा एक्झॉस्ट आहे. प्लस चिमणी आपली वेगळी आहे. प्लस एसीचा व्हेंट वेगळा आहे. त्यामुळे एअर सर्क्युलेशन भरपूर प्रमाणात होते आणि पूर्ण घर वन साईड म्हणजे 180 डिग्री पूर्ण ओपन आहे. त्याच्यामुळे हवा पण छान खेळती राहते. आता किचनचं सजावट म्हणाल डेकोरेशन म्हणाल तर मला ॲस्थेटिकचा ए देखील येत नाही. मी फार म्हणजे मला तो सेन्सच नाही आहे. एखादी गोष्टी असं छान डेकोर करून ठेवू शकतो सजवून ठेवू शकतो. तुम्ही मला मदत करू शकत असाल तर जरूर करा. madhurasrecipe@gmail.com पटकन मेल पाठवा की आहे त्या किचनमध्ये तोडफोड न करता कसं आणखी ॲस्थेटिक तुम्ही करू शकाल त्यासाठी. तर आता इथे माझं हे आयलंड आहे. हे मुव्हेबल आहे. मी घरभर कुठेही हे फिरवू शकतं. इन जनरल आता या किचनच्या डाव्या हाताला आपण जाऊयात. आता किचनच्या डाव्या हाताला म्हणजे हे आयलंड आहे. ही जी मोकळी जागा दिसते हे जेव्हा काम होतं तेव्हा हे आयलंड इकडे आम्ही शिफ्ट करून टाकतो. आयलंडला भरपूर इलेक्ट्रिक पॉईंट्स आहेत. आता ही जी जागा आहे ही युटिलिटीची जागा आहे. म्हणजे मिक्सर इथे आहे, टोस्टर आहे, फ्रूट बास्केट इथे वर असते आणि अर्थातच फळांचा राजा आंबा याच्यामध्ये आहे. बाकी फळांना आता डिच केलेलं आहे मुलांनी. आणि याच्या खाली आहेत बास्केट्स. या बास्केट्समध्ये लसूण, बटाटा, टोमॅटो की याचा हेतू हाच आहे की सरळ सूर्यप्रकाश यावर पडू नये म्हणून हे असं वेगळं वेगळं स्टोअर केलं आहे. एक पेपरचं लायनिंग टाकलं आहे आणि याच्या खाली जे आहेत ते सगळे कांदे व्यवस्थित स्टोअर केले. खालच्या ड्रॉवरमध्ये मिक्सरची जी फूड प्रोसेसरचे जार्स आहेत, चटणीचे जार्स आहेत, हे सगळं असं आहे. इथे आणखी एक कप्पा आहे. खाऊचा कप्पा आहे आमचा हा. सो जो काही खाऊ असतो तो इथे स्टोअर केला जातो. मग सिरियल्स असतील स्नॅक्स असतील ते सगळं. आता पुढे आलात तर हे बिल्ट इन अव्हन मायक्रोवेव्ह आहे. यावरही एक कप्पा आहे. हा फार उपयोगी पडतो मला डिनर प्लेट्स आणि बाउल्स ठेवण्यासाठी. अव्हन पण जवळपास स्टोरेज म्हणूनच आम्ही वापरत असतो प्लेसमॅट्स वगैरे ठेवण्याकरता. आणि याच्या बाजूला आहे आमचं फ्रीज. आता फ्रीज डबल डोअर आहे. आधी जर तुम्ही बघा साईड बाय साईड डोअर आहे. या किचनमध्ये जागा आहे त्यामुळे मग तो जरासा मोठा आहे. इथून थोडं पुढे आलं की अर्थातच किचनचं सिंक आहे. आता इथे युटिलिटी एरिया सेपरेट दिलेला आहे या प्रोजेक्टला डेडिकेटेड. त्यामुळे इथे फक्त आम्ही भांडी विसळतो. ज्या प्रकारे ड्राय बाल्कनी असते ना तसंच स्पेशली डेडिकेटेड युटिलिटी एरिया आहे ज्याच्यामध्ये वॉशर, ड्रायर, भांडी घासणं,
लॉन्ड्री करणं, कपडे इस्त्री करणं हे सगळं करू शकतो. त्यामुळे ते इथे काहीच नाही आहे. हे फक्त आपलं पाण्याचं फिल्टर आहे. थोडीफार भांडी आम्ही इथे रिन्स करतो. ही सगळी आपली सजावट आहे. ही बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल, ही तांब्याची भांडी, हे आपलं नेहमीच्या रेसिपीमध्ये तुम्ही बघता. हे शेल्फ्स आहेत जिथे रँडमली अर्थातच माझं काच प्रेम तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे जी लागतात ती भांडी किंवा स्टोरेज इथे असतं. आणि इथून पुढे आलात तर मग इथे चमचे, खाली मसाल्याचे डबे, हे सगळं ऑर्गनाईज केलं. इथे हे साधारण रोटेटिंग ट्रे आहेत ज्याच्यामध्ये 3 वेगळे वेगळे सेक्शन करून आम्ही त्यामध्ये मग मसाले आहेत, पिझ्झा म्हणजे एक कॉन्टिनेंटलचं सेपरेट आहे, एक चाटचं आहे, असं ते सेपरेशन केलं आहे. चहा आणि साखर सगळ्यात जास्त वापरली जाते, त्यामुळे ते इथे. गॅसच्या ओट्याखाली अजिबातच आम्ही असे गोष्टी ठेवत नाही की स्वयंपाक करत असताना त्या माणसाला डिस्टर्ब होईल. शक्यतो अशा गोष्टी तिथे काहीच नाहीत की स्वयंपाक माणूस करतो आणि त्याला सारखं 10 वेळा इकडे तिकडे फिरकावं लागते. ती काळजी घेतलेली नाही. तर बऱ्याचदा काय होतं ना, एखादी व्यक्ती येते, तिला मग मसाल्याचाच डबा लागतो, मीठच लागतं, ते सगळं इथे अजिबात नाही. म्हणून इथे गॅस आहे. आणि जे हाताखालचं आहे, मीठ आहे, मसाल्याचा डबा आहे, पळी आहे, ती या बाजूला आहे. त्यानंतर जी भांडी लागतात रोजच्या जेवणाची, वाटं, ताट, वाट्या, कप्प्यांची ताटं, ती सगळी इथे 3 शेल्फ्समध्ये डिव्हाइड केलेली आहेत. लागणारं साहित्य, डाळ, तांदूळ सगळे इकडे आहेत. ओटा मला रिकामा खूप आवडतो, प्रचंड आवडतो. इथून तिथून रिकामा ओटा बघायला मला खूप आवडतं. फक्त तेलाच्या किटल्या आहेत जेणेकरून तेल काढताना ठेवताना हिंदळू नये, म्हणून हे 2च गोष्टी तुम्हाला इथे ओट्यावर दिसतील. बरं, हे आपलं मधुराज रेसिपीचं आहे हे सांगायची गरज नाही. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. आणि अगेन इथे अगदीच रँडम गोष्टी आहेत. कॉफी आहे. तुम्हाला माझ्याकडे ना भरपूर कॉफीच्या व्हरायटीज बघायला मिळतील. फिल्टर कॉफी, ब्रू कॉफी आणि एस्प्रेसो. मनस्वी प्रचंड कॉफी फॅन आहे, कॉफी लवर आहे. मग ती असं एक्सपेरिमेंट करत असते. आणि जे थोडं थोडं राहिलेलं असतं ना, लेफ्टओव्हर आपण ज्याला म्हणतो, ते मग इथे मी खाली स्टोअर करते, छोट्या छोट्या बास्केट्समध्ये भरून ठेवते. तर असं हे साधारण किचन आहे माझं छोटूसं. आता या किचन आयलंडच्या खाली पण कप्पे आहेत ज्याच्यामध्ये मग माझे शूटसाठी लागणारे चमचे, वाट्या, पॅन्स आहेत किंवा ज्या गोष्टी लागतात शूट करताना त्या खाली स्टोअर केलेल्या आहेत. तर असं किचन बघताना सगळ्यांना असं वाटतं की हे ड्रीम किचन आहे आणि किती छान आणि वगैरे वगैरे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अशा गोष्टींचा आपल्याला हेवा वाटतो. तर ही माझी बोनस टिप आहे, सगळ्यात शेवटची, माझ्या आवडीची आणि जिव्हाळ्याची. मनापासून सांगते, हे इथपर्यंत यायला आम्हाला 20 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. ओव्हरनाईट झालेलं नाही आहे. ओव्हरनाईट स्टार असं तर अजिबात झालं नाही. लग्न झालं तेव्हा आम्ही जवळपास कर्जबाजारी होतो. निगेटिव्हमधून सुरुवात केली. भरपूर कर्ज होतं, लग्नाचं कर्ज, नंदेच्या लग्नाचं कर्ज, शिक्षणाचं कर्ज. ते कर्ज आईबाबांची शिकवण आहे, ऋण काढून सण साजरे करायचे नाही. त्यामुळे पहिली गोष्ट काय केली तर सगळं कर्जफेड केली. वर्षभर काहीच आम्ही सेलिब्रेशन केलं नाही. घरामध्ये पण विचाराल तर घरामध्ये बेडही नव्हता घेतला. किचनमध्ये ट्रॉली बिली तर फार लांबची गोष्ट आहे. टी व्हीवर पण इन्व्हेस्ट नाही केले. एक गादी होती झोपण्यासाठी आणि किचन असंच आम्ही ठेवायचो. ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तितक्याच होत्या. फ्रीजचं पण नव्हता, फ्रीजची पण सोय नव्हती. फ्रीजवर पण आम्ही इन्व्हेस्ट केले नव्हते, कारण हेतू हाच होता की कर्जातून मुक्त व्हायचं. आणि मग इथपर्यंत यायला सगळं दरमजल अनेक सेटबॅक्स आले. अनेक सेटबॅक्समधून आम्ही एक पॉवरफुल कमबॅक्स केलेले आहेत. आणि खूप खूप छान जर्नी आहे 20 वर्षांची. जॉब, मग यूट्यूब, मग एंटरप्रेनर, असे वेगवेगळ्या टप्प्यातून इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे जेव्हा आपण समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर बघतो की कोणी मर्सिडीज घेतली, कोणी BMW घेतली, व्हॉटएव्हर जे काय असेल ते, पण तुम्हाला सांगते यामागे वर्षानुवर्षांची मेहनत असते, कष्ट असते. एखाद्याला लॉटरी लागतही असेल, नाही असं नाही, पण ती लाखात एक असते. बाकीच्यांच्यासाठी कायम हे कष्ट आणि मेहनतच असतात. त्यामुळे कुठल्याच फोमोमध्ये नका जाऊ. फिअर ऑफ मिसिंग आउट. स्वतःवर विश्वास ठेवा, जिद्द ठेवा आणि अंथरूण बघून पाय नाही पसरायचे. तर अंथरुणाची लांबी कशी वाढवायची यासाठी काय कार्यरत राहा. पुन्हा भेटूयात
अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.